आज मी बनवत आहे पनीर मसाला. एकदम झटपट आणि घरच्या साहित्यात बनवून रेडी होतो. चला तर मग सुरुवात करूयात पनीर मसाला बनवण्यासाठी. सर्वात आधी आणखीन तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा व माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मी येथे पनीर अशा प्रकारे चौकोनी आकारात कट करून घेतलेले आहे. आता यावरती लाल तिखट, त्याचबरोबर थोडंसं मीठ आणि हळद हे घालून छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. याला चहू भोजने लावून घ्यायचं आहे. आता याला मिक्स करून घेऊयात. अशा प्रकारे जर भाजी बनवला तर खूपच टेस्टी बनते. आता याला आपल्याला थोडंसं फ्राय करून घेतल्यासारखं करायचं आहे. जास्ती काय नाही, फक्त 1 मिनिटासाठी परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये. मी येथे डोशाचा तवा घेतलेला आहे. त्यावरती 1 चमच इतकं तेल घालून आता हे जे पनीरला आपण मसाले लावून ठेवलो होतो ते यावरती ठेवायचं आहे आणि 1 मिनिटासाठी परतवून घ्यायचं आहे. पनीरची भाजी सर्वजण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. मी इथे एकदम सोप्या पद्धतीने बनवत आहे. आता हे 1 मिनिटासाठी परतवून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता येथे. आता याला असेच तव्यामध्येच ठेवून घ्यायचं आहे. त्याचबरोबर पुढच्या तयारीला लागूयात. आता याला असेच ठेवायचं आहे. मी इथे एक पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये 2 चमच इतकं तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये थोडेसे खडे मसाले घालायचे आहेत. लवंग, इलायची, मोठी इलायची, काळी मिरची, त्याचबरोबर दालचिनी, 2 तमालपत्राची पानं हे सर्व घालून याला परतवून घ्यायचं आहे. याला परतवून झाल्यानंतर यामध्ये बारीक असा कट करून घेतलेला कांदा घालत आहे. याला देखील परतवून घेऊयात. हा जो कांदा आहे आपल्याला थोडंसं ब्राऊन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. मी येथे थोडंसं कढीपत्ता घातलेला आहे. यालाही परतवून घेऊयात. खूपच टेस्टी आणि झणझणीत अशी ही भाजी बनवून रेडी होते. आता मी येथे अद्रक लसणाचा पेस्ट घालत आहे. याला देखील परतवून घेऊयात. हे सर्व आपल्याला एकदम ब्राऊन कलर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आता हे कलर आलेला आहे. त्याचबरोबर मी येथे 2 ते 3 टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली आहे. आता याला मिक्स करून घेऊयात. तुम्ही हे जे प्युरी आहे मिक्सरमधून देखील काढू शकता. त्याचबरोबर बारीक कट करून घातलात तरी चालेल. आता मी येथे लाल तिखट आवडीनुसार घालत आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद व त्याचबरोबर थोडंसं गरम मसाला, आणखीन 1 चमच इतकं धनेपूड घालत आहे. आता हे सर्व मिक्स करून घेऊयात. 2 ते 3 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त दिसत आहे. जर तुम्हाला लाल असा कलर जास्ती पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी काश्मीरी मिरची देखील वापरू शकता. मी इथे थोडंसं दही घालत आहे. दही घालण्याचं कारण की दही घातल्यामुळे जे आपण मसाले वापरलो आहेत त्याचा तिखटपणा थोडंसं कमी होतो, म्हणून मी येथे दही घालत आहे. आता याला मिक्स करून घेऊयात. मी येथे थोडीशी कस्तुरी मेथी घालत आहे. त्याचबरोबर 2 हिरवी मिरची कट करून घालत आहे. आपण येथे लाल तिखटाचा वापर केल्यामुळे मी फक्त 2च हिरवी मिरची घातलेली आहे. आता हे मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घातलेले आहे. आता याला आपल्याला 4 ते 5 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे केल्याने आपली पनीरची भाजी एकदम परफेक्ट आणि टेस्टी बनून रेडी होते. तुम्ही बघू शकता इथे. आता हे मस्त 5 मिनिटासाठी शिजलेलं आहे. आता याला आणखीन थोडं परतवून घेऊयात. त्याचबरोबर जो आपण पनीर फ्राय करून ठेवलं होतं ते आता यामध्ये मिक्स करायचं आहे. आपल्याला याला हलक्या हाताने फिरवून घ्यायचं आहे. जास्ती हे केलं तर पनीरचे तुकडे होतील, त्यामुळे हलक्या हाताने फिरवून घ्यायचं आहे. अशी ही झणझणीत भाजी बनवून रेडी आहे. आता पनीर घातल्यानंतर फक्त 2 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्यामुळे तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर. आता हे शिजून रेडी आहे. मी इथे आणखीन थोडंसं गरम मसाला घालत आहे आणि थोडीशी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर. आता ही भाजी एकदम परफेक्ट बनून रेडी आहे. सर्व करण्यासाठी देखील रेडी आहे.